नाही ठीक आहे, आपण विधानसभा निवडणूक आणि बघू ना यावेळेला आपण. वेळोवेळी तुम्ही येत राहा दोघे जण, नक्कीच. पण महादेव शेलार आणि महादेव शेलार तुमचा मुद्दा तुम्ही मांडा. तुम्हाला किमान याच्यामध्ये सुधारणा आता 2013ला तुम्ही मांडलं विधेयक, एवढं एक काम केलेलं आहे. मंदार एक आहे पहिलं तुम्ही अवाजवी चर्चा जी माधव भंडारी करताय ते तुम्ही थांबायला नाही नाही, मी थांबवलेली आहे. त्यांनी जो प्रश्न विचारलाय की आता तुमच्याकडे नाही, ऐका ना, आता तुमच्याकडे बहुमत आहे 282 निव्वळ, म्हणजे 273च्या 282 खासदार तुमच्याकडे आहेत, तुमच्या एनडीएच्या 300हून जास्त आहेत, तर तुम्ही याच्याविषयी काय करणार आहात हा प्रश्नाचा बगल सोडून काँग्रेसने 60 वर्ष काय केली, म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला काही करायचं नाही असं बोला ना, ते स्पष्ट करा ना, म्हणजे पळवाट कशाला काढताय याविषयी मला बोलायचंय. दुसरी बाब अशी आहे, मी रिफॉर्मच्या बाबतीत मगाशीच बोललो, लेट अस डिस्कस पॉझिटिव्हली की ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी आहेत, न्याय संस्था ही पारदर्शक व्हायला पाहिजे. आता आम्ही इथं पाटील साहेब आहेत की एखाद्या जजकडे कोणतं प्रूफ डॉक्युमेंट दिलं ते रोजनामावर घेतलं जातं, पण त्याचा आम्हाला कोणालाही त्याचा अकॉनॉलेजमेंट मिळत नाहीये. त्यानंतर काय एखाद्या वेळेस त्या रोजनामा लिहिणाऱ्या क्लार्कने काय गफलत केली, अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मला इथं बोलून करायचा नाही, पण हे रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत. न्याय देवता न्याय संस्था ही पारदर्शक व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणता की म्हणजे कोणाला शंका असण्याचं काही कारण नाही, पारदर्शक व्हायलाच पाहिजे, इतके वर्ष झालेली आहेत त्यामध्ये. पुन्हा एक या विषयावर मी बोलेन, या विषयावर बोलेन की इतर देशांच्या मानाने आपल्या घटनेने जी तरतूद केली त्या त्रुटी असतील, परंतु त्या त्रुटी आपण काढून त्या चांगल्या केल्या पाहिजेत. परंतु इंग्लंड आणि अमेरिकेचा विचार केला, पाटील साहेब किंवा असीम सरोदेही सांगतील की इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा आपली जज नेमण्याची जी पद्धत आता प्रचलित आहे ती जरा उजवी आहे. मी बरोबर आहे, 100% बरोबर आहे असं नाही म्हणणार, त्रुटी असतील त्या आपण दूर केल्या पाहिजे. ठीक आहे, त्या त्रुटींच्या संदर्भामध्येच पुन्हा एकदा पाटील सर तुम्हाला काय म्हणायचं आहे की अगदी जाता या कार्यक्रमामध्ये या विषयामध्ये आपल्याला मुळात काय व्हायला पाहिजे, कारण ह्या ज्या दोन वेगवेगळ्या पद्धतीचे स्कूल्स आहेत ज्याच्यामधनं ती सगळी मंडळी निवडली जातात, कॉलेजियम आहे, या सगळ्यांची जी भूमिका आहे याच्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल कशी, त्याच्यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञान किंवा काही येण्याची शक्यता आहे का, आणि त्याहीपेक्षा जी एकूण न्याय प्रक्रिया आहे, न्याय व्यवस्था जी आहे, वेगवेगळी न्यायालय आहेत, आपण वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये जात असतो, त्यांचीसुद्धा अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथे अगदी म्हणजे जनावरांच्यासाठी सुद्धा इतकी वाईट व्यवस्था आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे सुविधा नाही आहेत, टॉयलेट्स नाही आहेत, इतक्या बेसिक याच्यामध्ये न्यायव्यवस्था आपली सुरू आहे. ही सगळी व्यवस्था बदलण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ही व्यवस्था बदलण्यासाठी आता आमूलाग्र बदल होणे गरजेचं आहे. मगाशी आत्ता जे शेलार साहेब म्हणाले की मी एकदा अमेरिकेमध्ये विधान केलं होतं, जजेसच्या कॉलेजमध्ये होतो, तर तिथली सिस्टीम पाहिली. अमेरिकन जजेसनी मला बोलवलं होतं त्यांच्या कोर्टामध्ये, तर मी विधान केलं होतं, माझं एक लेक्चर ठेवलं होतं त्यांनी, त्यात मी एकच सांगितलं की आमची सिस्टीम ही मॉडर्न नाही आहे पण इंडिपेंडंट आहे. कारण तेव्हाच इंदिरा गांधींचा मी 80 साली विधान केलं होतं, 77चा घटना होती, तर ते इंडिपेंडंट अलाहाबादचा जो निकाल होता त्याच्यावर मी नाव न घेता हा उल्लेख केला की आमच्या देशात इंडिपेंडंट आहे सिस्टीम जी आहे ती डेफिनेट, पण त्याच्यात जी काही टक्के खराब आहे ती निघाली पाहिजे. की एखाद्या शरीरात थोडासा अवयव कुठे खराब असेल तर तो दुरुस्त केला पाहिजे, आणि निश्चितपणे अनभिषिक्त अधिकार दिले तर त्याचा दुरुपयोग होतोच. तिथं कोण माणूस बसतो हा मुद्दा नाही आहे. त्यामुळे ही ज्युडिशियल ही जी 5 जजेस निर्णय घेतात ह्याच्यामध्ये स्पीकर ऑफ लोकसभा, हे दोन्ही पार्टीचे जे रुलिंग पार्टी ऑपोजिशन पार्टी यांचे लीडर ह्यांना घेऊन तुम्ही ती कमिटी फॉर्म झालीच पाहिजे. नाही तर 5 जणांच्या हाती सत्ता एकवटली तर त्याचे दुष्परिणाम दिसतात आपले आणि ही घटनेचा ओघ वारंवार या ओघचा भंग होतो, फेवरेटिझम होतोच त्याच्यामध्ये. हे मागच्या इतिहासातल्या 50 वर्षातल्या नेमणुका बघा, त्याच्यात तुम्हाला दिसेल कोण कोणाचा नाते कोण कसे घेतले. अशा घटना होऊ नयेत, आणि ह्या ज्या ते घेतलेले लोक काही वाईट होते असं माझं अजिबात विधान नाही, पण त्याच्यात सुधारणा आणणं, इंडिपेंडंट ज्युडिशरी पाहिजे. ती नातेवाईक सुद्धा, आता मध्येच मोदींचं विधान होतं की PA वगैरे हे नातेवाईक घ्यायचे नाहीत, असं हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात त्यांनी विधानं केली पाहिजेत की आम्ही नातेवाईक घेणार नाही. तर हे सिस्टीममध्ये आमूलाग्र बदल आले पाहिजेत. नाही तर ही एक फसवी सिस्टीम होते, दिखाऊ. पण ट्रान्सपरन्सी विचारायला जाता येत नाही. ट्रान्सपरन्सी हवी हे सगळे मान्य करतात, पण विचारायची कोणी, म्हणजे घंटा कोणी बांधायची हा मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे ही सिस्टीम आहे ही ज्यांच्यासाठी ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, यांना कधी ऐकून घेतलं जातं का ह्याच्यामध्ये? ह्याच्यावर कुठे चर्चासत्र होतात का? आज तुम्ही जे हे घडवताय ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे
लोकांना ते ऐकून त्याच्यात परिणाम होतो या लोकांवर. आजपर्यंत याच्यावर कोणी बोलायचंच नाही. आणि फेअर क्रिटिसिझम ही अलाउड आहे. ज्युडिशियरी असो नाही तर कोणी, त्याच्यात तुम्हाला कंटेम्प्ट होतच नाही. फेअर क्रिटिसिझम आहे. इथं व्यक्तिगत कुणाचा काय संबंध आहे? कुठं आमच्या केसेस आहेत त्यांच्या पुढे, आम्ही कशासाठी बोलतोय? हे आज जी चर्चा आपली चालली सर्वांची, फेअर क्रिटिसिझम करतोय. सुधारणा आपली आहे ती कशी सिस्टीम झाली पाहिजे हे बोलायचा आपल्याला अधिकार आहे. नक्की नक्की. अर्थात याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा माधव भंडारी तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा की ज्या अपेक्षा आहेत, आता नवं सरकार आलेलं आहे केंद्रामध्ये आणि त्या केंद्र सरकारमध्ये ही धमक आहे का? कारण या सगळ्यामध्ये कदाचित जर का इतकी ट्रान्सपरंट, इतकी पारदर्शी अशी जर का न्यायव्यवस्था झाली तर कुठल्याही राजकीय व्यवस्थेला, कुठल्याही पक्षाच्या ती परवडणारी नाही असं म्हटलं जातं. त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? आमच्या सरकारने, मोदीजीने आल्या पहिलं काम जे करून दाखवलं, ज्याचा पाटील साहेबांनी अगदी योग्य उल्लेख केला, की मंत्री आणि खासदार यांना स्वतःचे नातेवाईक वैयक्तिक सहाय्यक म्हणून घेता येणार नाहीत ही व्यवस्था केली आणि ती अंमलात आणली. म्हणजे अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंगजी हे गृहमंत्री होते तरीसुद्धा त्यांना तो निर्णय अंमलात आणावा लागला. त्याच्यात त्यांना स्वतःच्या इच्छेने काही करता आलं नाही. अशा तऱ्हेचे अनेक पावलं, छोटी पावलं, मोठी पावलं ही या सव्वा महिन्यात उचललेली आहेत. 65 वर्षांचा विचार करताना अजून 65 दिवससुद्धा पूर्ण व्हायचे आहेत. पण आपल्याला 65 वर्षात काय झालं याची चर्चा करायची नाही, 65 दिवसात काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ठीक आहे, तर कारण पोटदुखीतून येणारे प्रश्न असतात, ते मला त्या प्रश्नांबद्दल काही फार वाटत नाही. पण बदल आणि रिफॉर्म्स घडवण्याची जी गरज आहे त्याबद्दल दुमतच नाही आहे. प्रशासकीय सुधारणांची गरज आहे, न्यायव्यवस्थेमधल्या सुधारणांची गरज आहे आणि त्याचबरोबर एकंदर राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा अत्यंत आमूलाग्र बदल, परिवर्तन, सुधारणा करण्याची गरज आहे. आणि आत्ताचं सरकार जे आहे, ह्या सरकारचं नेतृत्व जे आहे, त्याला ह्या परिवर्तनाच्या गरजेची जाण आहे. त्यांना ह्या परिवर्तनाच्या गरजेबद्दल त्यांच्या मनात कुठे शंका नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्या परिवर्तनाच्या दिशेने जाण्याची पावलं टाकली जात आहेत आणि त्याचे परिणाम दिसायला मात्र काही काळ जाईल. त्याची वाट आपण बघितली पाहिजे. नक्की आपण वाट निश्चित बघू. जवळजवळ 60-65 वर्ष पण वाट बघितलेलीच आहे इथल्या समाजाने. पण असीम जाता अगदी थोडक्यात जाता तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारचे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? वेगवेगळ्या परदेशातल्या न्यायालयांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे, काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, अनेक वेगवेगळी कमिशन्स या विषयावरती आलेली आहेत. काय तुम्हाला वाटतं नेमकं काय घडलं पाहिजे, जी सगळ्यात प्राथमिकता आहे यातली? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण अमेरिका किंवा इंग्लंडच्या लोकशाही व्यवस्थांशी आपली तुलना करू शकत नाही. ती अमेरिकेमध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त वर्षांपासूनची लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे ते खूप प्रगत आहे. त्याच्या बाबतीत आपण खूपच मागासलेले आहे असं मला तिथल्या कोर्टांमध्ये गेल्यावर नक्की जाणवलं की निदान 30-35 वर्ष मागासलेली न्यायव्यवस्था घेऊन आपण सगळेजण जगत आहोत आणि त्याच्यामुळे त्या व्यवस्थेशी आपली तुलना होऊ शकत नाही. आपल्याला बदल करायचे. जसं आता एक बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि खूप जोमाने त्यांनी काम सुरू केलेलं आहे, तर मला त्यांना सुचवायचं आहे की के.जी. बालकृष्णन जे राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे खूप मोठे मोठे आरोप आहेत. त्यांचे अनेक नातेवाईक काँग्रेस पक्षामध्ये तिथल्या होते, याच्याबद्दल पण त्यांनी पण बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे आरोप आहे. तर आता बीजेपीने सगळ्यात पहिले स्वच्छतेचं काम मानवी हक्क संरक्षण आयोगापासून करायला पाहिजे आणि के.जी. बालकृष्णन यांच्यावर इम्पिचमेंटची प्रोसिजर त्यांनी सुरू करायला पाहिजे. की न्यायिक सुधारणा करायची आहे तर मग आपल्याला मानवी हक्क संरक्षण आयोगाचा प्रमुख कसा काय भ्रष्टाचारी असू शकतो, त्यांना काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रोसिजर सुरू केली पाहिजे आणि त्यांनी तो धडाका दाखवला पाहिजे. लोकांना जाणवलं पाहिजे की बदल होत आहेत. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की न्यायाधीशांच्या नेमणुका करताना माहितीच्या सगळ्या खिडक्या उघड्या असल्या पाहिजे. ज्या पद्धतीने लपवालपवी आपल्या इथे चालते, म्हणजे अमेरिकेमध्ये अगदी उमेदवार एखादा निवडणुकीला उभा असतो त्याप्रमाणे तो माणूस स्कॅनिंग करण्यासाठी उपलब्ध असतो, सामान्य लोकांपासून तर सगळ्यांसाठी. तर तशा पद्धतीने त्याचं स्कॅनिंग करण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि तसे लोक न्यायाधीश झाले पाहिजे. आपण सतत न्यायाधीशांच्या पारदर्शकतेबद्दल आणि त्यांच्या नेमणुकीतल्या पारदर्शकतेबद्दल बोलतोय, पण हे न्यायाधीश जिथून येतात त्या वकील वर्गांच्या मधला भ्रष्टाचार कसा काय आपण काढणार आणि त्यांच्यामध्ये आपण न्यायिकपणा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियलिझम, हा कसा काय आणणार?
तर त्याच्याबद्दल पण विचार झाला पाहिजे की आपल्याला चांगल्या वकिलांची टीम पाहिजे ज्यातून चांगले न्यायाधीश होऊ शकतील, त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही लोकांना जसं अमेरिकेमध्ये आहे की न्यायाधीश व्हायचं असेल त्यांना वेगळं ट्रेनिंगच देण्यात येते, तसं एखादं ट्रेनिंग ची काहीतरी प्रक्रिया ही या सरकारने सुरू केली पाहिजे की ज्याच्यामधून काही वकिलांची महाराष्ट्रातून देशातून निवड करून त्यांना न्यायाधीश होण्यासाठी एक 5 वर्ष प्रशिक्षण देण्यात येईल आणि ते काम करतील न्यायालयांमध्ये, पण न्यायाधीश होण्याची तयारी पण त्याच वेळेस करतील आणि त्याच्यातून न्यायाधीश झाले पाहिजे. तर मला असं वाटतं की दृष्टिकोन असलेले लोक पाहिजे, जे परिवर्तनवादी दृष्टिकोन असतील, न्यायालयाची कायद्याची चिकित्सा आणि कायद्याची इंटरप्रिटेशन करण्याची ताकद असली पाहिजे. नुसतं कायदे माहिती आहे आणि त्याचे अंमलबजावणी करायची असं थातुरमातूर काम करणारे न्यायाधीश नको आपल्याला. अन्वयार्थ काढून त्याची अंमलबजावणी करणारे क्षमता असलेले न्यायाधीश पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे असं वाटतं. नक्की. आणि अर्थातच हे प्रयत्न लवकरात लवकर झाले पाहिजे, त्यातही काही शंका नाही आहे. तारीख पे तारीख आपण आता बघितलं, अनेक आकडेवारी सुद्धा बघितली याच्यातली, कशा प्रकारे खटले पेंडिंग आहेत, अनेक खटले चालू आहेत, कोट्यवधी खटले अजूनही या न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत आणि त्यातही न्यायाधीशांची संख्या सुद्धा अत्यंत अपुरी आहे. हे सगळे आता तुम्ही जे आकडेवारी दाखवताय त्याच्यामध्ये पदं दाखवताय, तर ती मंजूर पदं जी आहेत ती 91च्या जनगणनेच्या आधारावरची मंजूर पदं आहेत. बरोबर. अर्थात हे सगळी आकडेवारी जी आहे, या आकडेवारीचा आधार 91चा जरी असला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठी अशी बदलांची जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा मला असं वाटतं की मधु भंडारी तुमचंच सरकार आता केंद्र सरकारमध्ये आहे आणि लवकरात लवकर हे सरकार या सगळ्या कठीण महत्त्वाच्या अशा वाटणाऱ्या विषयांमध्ये हात घालेल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही आहे. हा विषय आता तुर्तास आपण या चर्चेमधला इथेच थांबवणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर येतो थोड्याच वेळात.